हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा असं ज्यांनी संकटाला ठणकावून सांगितलं आणि आपल्या कवितांमधून अनेकांना प्रेरणा दिली ते म्हणजे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी एक आदर्श राजकारणी तर होतेच, पण त्यासोबतच ते एक उत्तम साहित्यिकही होते. त्यामुळे राजकारण आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना मानाचं स्थान आहे. राजकारणातील व्यावहारिकता आणि साहित्यातील भावनात्मकता याचा उत्तम मेळ त्यांनी त्यांच्या आयुष्यातून साधलाय. हे वर्ष अटल बिहारी वाजपेयी यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. 25 डिसेंबर रोजी त्यांची 100वी जयंती आहे. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या काही प्रेरणादायी कवितांचा आस्वाद घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी दीपाली कानसे, कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जवळपास सगळ्याच कविता या प्रेरणादायी कविता होत्या. आयुष्यात कोणतंही संकट आलं की खंबीरपणे न डगमगता संकटांचा सामना कसा करायचा हे अटलजींनी आपल्या कवितांमधून सांगितलंय. कदम मिलाकर चलना होगा ही सुद्धा त्यांची अशीच निडरपणे संकटाचा सामना करायला सांगणारी कविता. या कवितेत अटलजींनी म्हटलंय, बाधाएं आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए, पाओ के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. अगदी कुठल्याही प्रकारचे संकट आलं तरी आपण त्यावर हसत हसत मात करायची, हे या कवितेतून त्यांनी सांगितले. अटल बिहारी वाजपेयी हे राजकारणातले एक अतिशय धडाडीचं व्यक्तिमत्व होतं, हे आपल्याला ठाऊकच आहे. ते पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा हाच झंकार त्यांच्या कवितांमधून सुद्धा उमटलाय. या झंकाराचं दर्शन घडवणारी त्यांची प्राणपण से करेंगे प्रतिकार ही कविता. या कवितेत प्राणपण से करेंगे प्रतिकार, समर्पण की मांग अस्वीकार, दाव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते. प्राणपणाने लढताना जीव गमवावा लागला तरी शरणागती पत्करणार नाही, असं त्यांनी या कवितेतून ठामपणे सांगितले. संकटांशी दोन हात करण्याचा संदेश तर अटलजींनी आपल्या कवितांमधून दिलाच आहे, पण एखादं मोठं संकट आपल्या आयुष्यात येऊन गेलंच तर त्यातून स्वतःला सावरून घेऊन पुन्हा खंबीरपणे उभं राहण्याची प्रेरणाही त्यांनी आपल्या कवितांमधून दिली आहे. आओ फिर से दिया जलाए या कवितेत ते लिहितात, आओ फिर से दिया जलाए, भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतर तमका नेह निचोड़े, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए. देशभक्ती आणि देशप्रेम हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनाचे मुख्य हेतू होते. त्यामुळे त्यांच्या अनेक कविता देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आहेत. त्यांना भारत देश हा फक्त जमिनीचा तुकडा वाटत नव्हता, तर त्यांच्यासाठी भारत हा एक जिवंत राष्ट्रपुरुष होता. हेच आपल्या कवितेतून सांगताना त्यांनी लिहिलंय, भारत जमीन का तुकडा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है. या कवितेच्या शेवटच्या ओळींमध्ये त्यांनी लिहिलंय, इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदू बिंदू गंगा जल है, हम जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो इसके लिए. आपल्या देशातल्या चराचरात ईश्वराचा वास आहे आणि हा देश गंगे इतका पवित्र आहे. त्यामुळे या देशासाठी जगायचं आणि देशासाठी मृत्यू स्वीकारावा लागला तर तोही स्वीकारायचा, असं त्यांनी या कवितेत म्हटलंय. त्यांच्या या कवितेतून त्यांचं उत्कट देशप्रेम दिसून येतं. राजकारण आणि साहित्य या दोन्हींची उत्तम जाण असलेली व्यक्तिमत्वांची उदाहरणं आपल्या देशात कमीच, पण अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव त्या सगळ्यांमध्ये वरच्या स्थानावर घ्यावं लागेल. त्यांची शैली, त्यांचे शब्द आणि त्यांच्या कवितांमधून उमटणाऱ्या त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब याचं संपूर्ण देशालाच खूप कौतुक होतं. फक्त कविताच नाही तर त्यांची भाषण करण्याची शैली सुद्धा खूप अनोखी आणि इतरांना प्रभावित करणारी होती. कवी मनाचा राजकारणी म्हणून त्यांना लोकांचं भरपूर प्रेम मिळालं. अशा या महान व्यक्तिमत्वाला त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त विनम्र अभिवादन. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला फॉलो करा.